आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। सोशल मीडिया पर महिलाएं कर रही है विधायक गणपत गायकवाड़ फेवर। विधायक के मुआफिक में उतरी हर प्रांत की महिलाएं। कल्याण विधानसभा के विभिन्न क्षेत्र की रहने वाली परप्रांतीय महिलाओं के साथ साथ स्थानिक महिलाओं द्वारा सोशल मीडिया पर एक पोस्ट वायरल किया गया है, जिसमें महिलाएं विधायक गणपत गायकवाड़ के मुआफिक में एकजुट होकर विधायक की प्रशंसा कर रही है। महिलाओं ने कहा कि कोई भी पिता अपने बच्चे को बचाने के लिए हर संभव प्रयास करेगा। विधायक के बेटे के साथ जिस तरह से पुलिस स्टेशन के बाहर धक्का मुक्की की जा रही थी, वहां कोई भी पिता रहता तो ऐसा ही करता। एक महिला ने यहां तक कह दिया कि विधायक को मैं पिछले 15 सालों से जानती हूं। वो दिल के बहुत ही अच्छे हैं। वो कभी भी किसी के साथ भी कुछ गलत नहीं कर सकते। उनके साथ बहुत कुछ हुआ होगा, तब जाकर उन्होंने मजबूरी में ऐसा ठोस कदम उठाया होगा। आमदार गणपत शेठ गायकवाड़ એમની જે ન્યૂઝ ચાલી રહી છે એમાં અમે લોકો કાર્યકર્તા અને પક્ષના કાર્યકર્તા એ તો અમે લોકો હંમેશા નામેથી ઓળખાય છે, પણ પહેલી વાત તો એ આવે છે કે અમે લોકો દાદાના સપોર્ટર કરતા એ અમારા ભાઈ જેવા અમે લોકો રિલેશન છે। કેમ કે અમે લોકો જયારે કોઈ પણ કામ લઈને એમના ઓફિસમાં જઈએ તો અમને એમ કહેવામાં નથી આવતું કે મેડમ થશે નહીં, પણ એ કે મેડમ થઈ જશે। આમ કરીને તરત ઓન ધ સ્પોટ એ વસ્તુનો ઉલગડા લાવીને દાદા પોતે આવે કાં તો એમના લોકોને કહીને એ કામ થયા છે। અને જરૂરી નથી કે અમારા જે બાપાને એમને અમારું એક જ છે કે મેડમ તમે સંયમ રાખો, કોઈ પણ કાંઈ પણ કે પણ તમે સંયમ રાખો। જો અમે લોકોને અમારો જે ગણપત દાદા છે કે તમે સંયમ રાખો એમ કીધા હોય ને એ આટલા મોટા રહીને એમને સંયમ કેમ ખોયું? કાંઈકનો કાંઈક કારણ તો હશે ને। પણ એમાં કારણ હું એક જ કહું છું કે મારો છોકરો જે કોઈ મારતો હોય અને સામેથી કોઈ આવીને હું ત્યાં ઉભી હોઉં ને હું જોતી રહીશ કે મારા છોકરાને મારે, એની જગ્યાએ મારો વર હોય કે ગમે હોય એના પ્રોટેક્શન માટે તો કરશે। આ 400-500 લોકો આવીને જો મારા છોકરાને મારતો હોય તો હું શું કે ઉભી રહીને જોઉં? એ સાવ ખોટી વાત છે। હું કાંઈ ઉભી રહીને જોવાની નથી। એક બાપ માણસ છે, બાપને કોઈને પણ લાગે કે મારા છોકરા સાથે કાંઈ અનર્થ ન ઘડે, એટલે એ ટાઈમે એ બધું ત્યાં થયું છે। અને બીજી વસ્તુ દાદા એવું છે કે બધા ઘરમાં જઈને લોકોની ઘણી બધી સહાયતા કરી છે। गणपत शेठ बद्दल काय बोलायचं? त्या माणसाने आमच्यासाठी एवढं केलंय ना। 2009 पासून तो आमच्यासाठी करत आला। आम्ही झोपडपट्टीत राहतो, तर आमची सगळी मदत त्यांनी केली। येऊन माझे मिस्टर वारले तर त्यांचं माहीत देत नव्हते, तरी त्यांनी मला माहीत घेऊन दिली। त्यांनी तिथं फोनवर फोन रात्री 1:30 वाजता माझ्या हातात माहीत दिली। कोरोनामुळे मला माहीत देत नव्हते, तरी माझे घरचे रडून त्यांना सांगितलं। दादांनी लगेच मला मदत केली। दादांनी लगेच बोलले, एक कॉलवर मला माहीत दिली माहिती आहे। आणि तिथं डायरेक्ट घरी नाही न्यायचं म्हणून जाळायला सांगितलं। त्यांनी म्हणले नाही, ती माझी बाई आहे, माझी बहीण आहे, तिला मला लय सपोर्ट आहे, ती माझ्या अनेक घरच्या सारखी येते, म्हणून त्यांनी मला एवढी मदत केली। काय नाही आता आम्ही त्यांच्यासाठी मदत करणार, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही उभे, भले आम्हाला काही होऊ दे पण त्यांच्यासाठी करणार। का तर त्यांनी माझ्या मिस्टरांसाठी एवढं सपोर्ट केलंय, आम्ही कधी त्या माणसाला विसरू नाही शकत। आणि जे काही केलं ना बिचाऱ्यांनी चांगलेच केलंय। का त्याच्या मुलाला त्यांनी कोणी हे केलं तर ते करणारच ना। आपल्या मुलाला कोणी मारू दे बरं, आपण भांडायला कसं जातो? साडी कोचून भांडायला जातो, मग आपण नाही जाणार का? तो पण तसं त्या मुलाला बोललं तर तो जाणारच ना। आम्ही महिला तर सोडला नको ना। एवढं का त्याच्या आईनी नाही केलं, त्याच्या आईनी करायला पाहिजे होतं, पुऱ्या फॅमिलीने त्यांना लावली पाहिजे होती त्यांच्या बाहेर, पण बिचाऱ्यांनी घेतलं। आता झालं त्याच्याकडनं, त्यांना नव्हते त्या याच्यात, त्यांना पण कोणीतरी इचकून दिलं ना। स्वतःच्या मुलाला केलं ना, ते गप्प बसत नाही आई वडील। एवढे लहानच्या मोठ्या करता लोकांना मार खायसाठी नाही, एवढं चांगले वळणं लावतं कशासाठी? लोकांना मार खायसाठी, बोलायसाठी। त्यांनी बिचाऱ्यांनी काही गलत केलं नाही, काही चुकीचं केलं नाही, हे आम्हाला माहिती। हे म्हणत नाही का त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून, पण एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी बरोबर केलं। आम्हाला हे मान्य आहे, जे काय होईल तेच जसे तयार आहे ना, आम्ही पण तयार आहे। जे होईल ते पुढे बघता येईल, पण जे सबक शिकवलं ना आम्हाला तर खुशी आहे। का तर याच्यावरनं सगळ्यांना माहिती पडेल का स्वतःच्या मुलावर कधी हात उचलायचा नसतो, स्वतःच्या मुलाचं कसं पालन पोषण करायचं। त्यांनी हे सगळं समक्ष सांगून सांगितलं का आपल्या मुलांना जपा, चांगले वळण लावा। त्या माणसाने कधीच कोणाला वाईट शिकवलं नाही आणि वाईट बोलायचं सांगितलं नाही। आम्ही जरी महिला असलो तरी पण महिलांना ते बहिणीसारखे सांगतात, असं ना असं मुलांना वळण लावा, चांगले वळण लावा, काय व्यसन करून देऊ नका। त्यांना करायचं असतं तर त्यांची किती माणसं आहे हो, कधीच केलं असतं त्यांनी, पण त्यांनी स्वतःने काय केलं का तर त्यांना त्रास झाला त्यांच्या मुलांना बोलल्याबद्दल।
त्या मुलांना धक्काबुक्की केली तर कोणता ना बाप सहन करेलो. बिचाऱ्यांनी जे केलं ते चांगलं केलं. ഷീല, ഞാന് 2009 തൊട്ട് ഗൺപത് സെട്ട് ഇലക്ഷന് നിൽക്കുമ്പോ തൊട്ട് ഞാൻ അവിടെ ഓഫീസിൽ വരികയും അവിടുത്തെ എല്ലാ കാര്യങ്ങളും ചെയ്ത് നമ്മുടെ ഈ കല്യാണിലെ എല്ലാ മലയാളികൾക്കും വേണ്ടി 24 hours നമുക്ക് എന്ത് ആവശ്യം വന്നാലും നമുക്ക് വേണ്ടി മുന്നോട്ട് വരുന്ന ഒരു MLA ആണിത്. പിന്നെ 2009 തൊട്ട് ഇപ്പൊ 2024 ഇതുവരെ ഞാൻ ഇവിടെ വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ എനിക്ക് ഒരു മോശമായിട്ടുള്ള ഒരാളായിട്ട് എനിക്ക് തോന്നിയിട്ടില്ല. എപ്പോഴും നമ്മുടെ സൗത്ത് ഇന്ത്യന് വേണ്ടിയും എല്ലാ ആൾക്കാർക്ക് വേണ്ടി എപ്പോഴും 24 മണിക്കൂറും അവർക്കുള്ള പ്രശ്നങ്ങൾ സോൾവ് ചെയ്യാനും എല്ലാ കാര്യത്തിനും മുമ്പിൽ നിൽക്കുന്ന ഒരു MLA ആണ്. അതേപോലെ തന്നെ നമ്മുടെ സൗത്ത് ഇന്ത്യൻ ഞങ്ങളൊക്കെ ഇവിടെ കേരളത്തിൽ നിന്ന് പുറത്ത് ഇവിടെ വന്ന് താമസിക്കുന്നവരാണ്. കേരളത്തിലുള്ളവരല്ല, മഹാരാഷ്ട്രയിൽ വന്ന് താമസിക്കുന്നതാണ്. ഇന്ന് വരെ ഇങ്ങനെ ഒരു MLA ഞങ്ങൾ കണ്ടിട്ടില്ല. ഞങ്ങൾക്ക് എന്ത് പ്രശ്നം ഉണ്ടെങ്കിലും പോയി പറയാനും പിന്നെ ചെന്ന് സംസാരിക്കാനും ഉള്ള ഒരു സ്ഥലം. അതേപോലെ ഞങ്ങളുടെ ആൾക്കാർക്ക് റേഷൻ കാർഡ്, ഞങ്ങളുടെ ആൾക്കാരുടെ ഇലക്ട്രിസിറ്റി ബില്ലിന്റെ പ്രോബ്ലം, ഞങ്ങളുടെ ആൾക്കാരുടെ ടാക്സ് പൗതിയുടെ പ്രോബ്ലം, അങ്ങനെ സകലതും എപ്പോ ചെന്ന് പറഞ്ഞാലും ഞങ്ങൾക്ക് ഒരു മടിയും കൂടാതെ ചെയ്തു തരുന്ന ഒരു MLA ആണ്. അതേപോലെ കുടുംബശ്രീ കേരളത്തിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. പക്ഷേ ഈ മഹാരാഷ്ട്രയിൽ സൗത്ത് ഇന്ത്യൻ കുടുംബശ്രീ ഉണ്ടെങ്കിൽ അത് ഈ കല്യാണി ഗൺപത് സെറ്റിന്റെ അണ്ടറിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. 14 കുടുംബശ്രീ ഗ്രൂപ്പാണ് എന്റെ അണ്ടറിലുള്ളത്. ഈ 14 കുടുംബശ്രീ അംഗങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഏകദേശം 1 കോടിക്കകത്ത് ലോൺ പുള്ളിയുടെ കെയർ ഓഫിൽ ഞങ്ങൾക്ക് കിട്ടിയിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ട് പല രീതിയിലും സ്ത്രീകള് പിന്നെ ബിസിനസ് ചെയ്യലും പല കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നത് ഈ കുടുംബശ്രീ ഉണ്ട്. അതല്ല ഈ കല്യാണിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. ഞാൻ പല സ്ഥലത്തും അന്വേഷിച്ചിട്ടുണ്ട്. ഒരാൾക്ക് സൗത്ത് ഇന്ത്യൻ ഇവിടെ മഹാരാഷ്ട്ര കുടുംബശ്രീ ഇല്ല. അതുള്ളത് നമ്മുടെ ഗൺപത് സെറ്റിന്റെ അണ്ടറിൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. അതുകൊണ്ട് ഞാൻ പറയുന്നു, എപ്പോഴും നല്ലൊരാളായിട്ട് പോകുന്ന ഒരാളുടെ കയ്യിൽ നിന്ന് ഇതെങ്ങനെ സംഭവിച്ചു എന്ന് അറിയില്ല. അതേപോലെ ഇന്നിപ്പോ പുള്ളി ചെയ്ത ഒരു പ്രശ്നം അത് പുള്ളിയുടെ മകന്റെ സേഫ്റ്റിക്ക് വേണ്ടി ചെയ്താണ്, അല്ലാതെ ഒരാളെ ദ്രോഹിക്കാൻ വേണ്ടി ചെയ്തല്ല. ഏറ്റവും നല്ല പേഷ്യൻസ് ഉള്ള ഒരാളെന്ന് പറയുന്നത് ഗൺപത് സെറ്റാണ്. ഞാൻ പല പ്രാവശ്യം കണ്ടിട്ടുണ്ട്. ആളെ പലരും പ്രൊവോക്ക് ചെയ്യാൻ വേണ്ടി നോക്കുമ്പോഴും ആള് പേഷ്യൻസ് ആയിട്ട് തന്നെ നിന്നിട്ട് അത് ഹാൻഡിൽ ചെയ്യുന്നത് ഞങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. പക്ഷെ ഇപ്പം ഇത് സംഭവിച്ചത് ആടെ മകന്റെ മേളിൽ ഒരാൾ കൈവെക്കുമ്പോൾ, അത് ഏതൊരു അച്ഛനായാലും ഒരു മകന്റെ മേളിൽ ഒരാൾ കൈവെക്കുമ്പോൾ അവർക്കത് സഹിക്കൂല. ഇത് ഞാനായാലും ശരി, പബ്ലിക് ആയാലും ശരി, അതിന്റെ പേരിൽ മാത്രം നടന്ന ഒരു സംഭവമാണിത്.